नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून पीक सातबाऱ्या उतार्यावर लावून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आता शेती पिकाचे विविध कारणांमुळे होणारी नुकसानी भरपाई ही शासनाच्या नुकसान भरपाई ही ई पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांकरिता दिली जाते. याचे आताचे उदाहरण म्हणजे सोयाबीन कापूस अनुदान होय. तुम्ही जर ई पीक पाहणी केली असेल तर ई पीक पाहणी पूर्ण केलेल्या गावाच्या यादीत तुमचं नाव असणे आवश्यक आहे. आणि ते आहे का हे कशा प्रकारे चेक करायचं तेही मोबाईलचा उपयोग करून ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर ई पीक पाहणी केलेल्या नावांची यादीत तुमचे नाव बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ई पीक पाहणी ह्या ॲपमध्ये यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रीन ॲरो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून पुढे जा या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर खातेदाराची नावे निवडून तुम्हाला लॉग इन करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर भरपूर असे ऑप्शन येतील. त्यापैकी गावाची खातेदारांची पीक पाहणी या बटनावरती क्लिक करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता यादी ही आलेली आहे. या यादीमध्ये ज्या नावांच्या अवतीभोवती हिरव्या रंगाचा पट्टा आहे त्यांचीच ई पीक पाहणी ही झालेली आहे. तर नावासमोरील डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची ई पीक पाहणी तुम्ही बघू शकतात. आणि जर तुमची ई पीक पाहणी ही झालेली नसेल तर मुदतवाढ ही झालेली आहे तर लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या.